नमस्कार, मी पूजा. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम आपण मेथीचं पिठलं बघणार आहोत. त्यासाठी इथं एक बाउल मेथी आहे, ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. एक मीडियम साईजचा कांदा आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. हिंग, हळद आणि जिरे एवढ्या साहित्यामध्ये मस्त असं चमचमीत पिठलं बनवून घेऊया. आता कढईमध्ये आपल्याला साधारण 1.5 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान तापलं की त्यात आपल्याला 1 चमचा जिरे घालायचं आहे. जिरे छान फुलले की मग आपल्याला कांदा आहे तो छान हलकासा गुलाबी होऊस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे. आता त्याच्यात आपल्याला आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे. हे मी खलबत्त्यात वाटून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घातली तरी पण चालेल. 1-2 ते 3 सेकंद हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेलात आलं लसूण मिरची छान तळली जाते. आता 1 पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. ते पण आपल्याला तेलात 1-2 सेकंद परतून घ्यायचं आहे. आता मेथी आहे ती आपल्याला ह्याच्यात कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. हलकीशी ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा आहे तो राहणार नाही. आता मेथी 1-2 सेकंद परतूस तोपर्यंत आपल्याला हे बेसन आहे त्याची एक छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. आता अर्धी वाटी बेसनासाठी इथं मी अर्धी वाटी पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घेते आहे. त्याच्या गुठळ्या आहेत त्या निघाल्या गेल्या पाहिजे. आता मेथी आपली 2 ते 3 सेकंद छान परतून झालेली आहे. हलकीशी ती मऊ झालेली आहे. आता यामध्ये आपण जे बेसनचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत आणि जेवढं लागेल तेवढं आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला जेवढं ह्याची बेसनाची पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं आपण पातळ करणार आहोत. आता बाउलमध्ये 1 वाटीभर पाणी मी ॲड करून त्यात घातलेलं आहे, कारण हे जसजसं शिजेल तसतसं त्याला घट्टपणा येत जातो. आता हे 1-2 सेकंद आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे बेसनाच्या परत गाठी होणार नाहीत. आणि शेवटी ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपण शेवटीच घालणार आहोत, कारण बेसनाची कन्सिस्टन्सी बघूनच मीठ घालायचं आहे. आत्ता जरी तुम्हाला हे बेसन पातळ वाटत असेल, पण जसजसं शिजेल तसतसं घट्ट होत जातं. आता झाकण लावून आपल्याला 5 मिनटं याला छान शिजवून द्यायचं आहे. इथं बघू शकता छान असे चटके तयार होत आहेत, म्हणजे बेसन आपलं छान शिजलं गेलेलं आहे. कलर पण अगदी छान बदलला गेलेला आहे. इथं आपलं पातळ बेसनचं पिठलं तयार झालेलं आहे. आता त्याच मेथीपासून आपण कोरडा मेथीचा झुणका बघणार आहोत. त्यासाठी इथं 1 बाउल मेथी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी आणि जिरे याची खमंग फोडणी झाल्यानंतर इथं मीडियम साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे. त्यासोबतच आपल्याला 2 सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. कांदा आपल्याला हलकासा गुलाबी होऊस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ होऊस तोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता कांदा आपला मऊ झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घातलेल्या आहेत. तुम्ही इथं आलं लसणाची पेस्ट वापरली तरी पण चालेल. लसूण आहे तो तेलात आपल्याला 1-2 सेकंद परतून घ्यायचा आहे. आता लसूण छान परतून झाला की मेथी घालून घ्यायची आहे. इथं मेथी आहे ती आपण बारीक चिरून घेतलेली आहे. बारीक चिरून घेतल्यामुळे त्याची देठं आहेत ती खाताना तोंडात येणार नाहीत, त्यासाठी इथं बारीक चिरून घ्यायची आहे. आता मेथी पण आपल्याला कांद्यासोबत 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे, म्हणजे ती हलकीशी मऊ होते. आता मेथी मऊ झाल्यानंतर त्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. इथं पाव चमचा मी हळद घालते. अर्धा चमचा लाल काश्मीरी पावडर आहे ती घातलेली आहे. अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे.
मीठ हे आत्ताच घालायचं आहे आपल्याला। आणि आता हे मसाले आहेत ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत। 1-2 सेकंद मेथी आपल्याला छान परतून झालं की ह्याला झाकण लावून आपल्याला 5 मिनिटं ह्याला शिजवून घ्यायची आहे। म्हणजे मेथी आहे ती छान अशी मऊसूत शिजली जाते। इथं बघू शकता मेथी छान शिजलेली आहे आणि जे मसाले घातले होते ते पण एकजीव झालेले आहेत। आता ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी बेसन घालायचं आहे। तुम्हाला जेवढी आपल्याला मेथीचा हा झुणका हवा आहे तेवढं तुम्ही बेसन ह्याच्यात ॲड करा। आता हे आपल्याला पाणी न घालताच कोरडंच आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण मेथीच्या ह्याच्यात मीठ घातल्यामुळे ओलावा आहे, त्यामुळे आपल्याला वरून पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे। हे छान आता मेथीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। आत्ता जरी घट्ट वाटत असेल, जसजसं आपण त्याला वाफ देऊ झाकण लावून तसतसं तो बेसन आहे ते कोरडं होत जातं। हलकसं वरनं पाण्याचा मी हबका मारत आहे, म्हणजे खालती तळाशी कढईमध्ये चिटकायला नको म्हणून। आता याला झाकण लावून 1-2 ते 3 वेळा झाकण लावून आपल्याला हे हलकसंच परतून घ्यायचं आहे, म्हणजे खालती ते चिकटकणार नाही। आता साधारण 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। मी 2 वेळा झाकण काढून हलवून घेतलेलं होतं। आता हा झुणका आहे तो अगदी कोरडा झालेला आहे। हा तुम्ही डब्यासाठी पण देऊ शकता। कोरडा छान असा अगदी चविष्ट लागतो। या प्रकारे तुम्ही मेथी बेसन 2 प्रकारे करू शकता, एक पातळ मेथी बेसन आणि एक मेथीचा झुणका। तर कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा।